तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव शहरातील समन्वयनगर, हरिफैल, जिया कॉलनी, तायडे कॉलनी या परिसरात जाणाऱ्या नागरिकांना मध्य रेल्वेच्या मार्गावर उड्डाणपूल व भुयारी मार्ग नसल्याने त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून रेल्वे गेट अस्तित्वात होते, परंतु या ठिकाणी रेल्वे येत जात असल्याने वारंवार वाहतूक खोळंबत असल्याने नागरिकांना अनेक वर्षांपासून रेल्वे गेट उघडण्यासाठी तात्काळात उभे राहून वाट पाहावी लागत होती। परंतु यावर पर्याय म्हणून 1.5 वर्षांआधी भुयारी मार्गाचे प्रयोजन करण्यात आले होते आणि त्यानंतर कामाला देखील सुरुवात झाली। बऱ्याच प्रमाणात भुयारी मार्गाचे काम सुद्धा झालेले आहे, परंतु काही महिन्यांपासून हे काम रखडल्याने त्या ठिकाणी करण्यात आलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात पाणी साचले असून हे काम आता सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना 1.5 ते 2 किलोमीटरचा फेरा मारत ग्रामीण पोलीस स्टेशन समोरून बस स्टँड मार्गे शहरात यावे लागत असल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। तसेच या परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायांवर देखील याचा परिणाम होत असून या भागातील व्यापारी या कामामुळे प्रचंड त्रासले आहेत। या भुयारी मार्गाचे तात्काळ सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा माजी नगरसेवक महेंद्र रोहणकार यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता खामगाववरून शेख अजीज मोहम्मद। हे आंदोलन जे आहे हे सार्वजनिक आंदोलन आहे। या आंदोलन करण्यामागचा हेतू असा आहे की तुम्ही जे म्हणाले की पक्षात असताना बरोबर आहे, पण ज्यांना काम दिलेलं आहे याला 2023 मध्ये 9/6/2023ला हे काम वर्क झालेलं आहे। 23, 24, 25 अडीच वर्ष होऊन राहिले, अद्यापपर्यंत या ठेकेदारांनी काम 30%च केलेलं आहे। 30% काम करूनही ज्या प्रोजेक्टचं काम कोणी करतं त्याला सबवे नागरिकांची सोय गैरसोय झाली नाही पाहिजे याच्यावर लक्ष देऊन आम्हाला सबवे द्यायला पाहिजे होता, आम्हाला जाण्या येण्याचा मार्ग द्यायला पाहिजे होता। तो न देता अद्यापपर्यंत या ठेकेदारांनी काम 30%च केलेलं आहे। 6 महिने झाले हे काम बंद आहे। याचा अर्थ याचा असा आहे की या ठेकेदाराला काम करणे नाही। वारंवार कंप्लेंट करून DGMला भुसावलेल्यांची बोलणं करून तरी ठेकेदार फोन उचलच नाही। नागरिक त्रस्त झालेले आहेत। सगळ्या नागरिकांना नेहमी आम्ही जनप्रतिनिधी असल्यामुळे लोक आमच्याकडे वारंवार तगादा लावतात की भाऊ हे काम कधी होते। आम्ही ठेकेदाराशी ठेकेदार फोन उचलत नाही, कोणाच्या संपर्कात नाही आणि या कामासोबत अकोला अमरावतीपर्यंत 2 सबवेचे काम अंडरपासचे काम झालेले आहे। तिथली परिस्थिती सध्या अशी आहे की त्याच्यामध्ये फुल पाणी भरलेलं आहे, त्याच्यात आत्महत्या केलेल्या लोकांची त्यात अपघात झालेला आहे। त्या देरच्या दुरुस्त अशा विषयी आम्हाला पुढचा अनुभव आल्यामुळे आमचं सगळ्या नागरिकांचं असं मत आहे की हा अंडरपास आम्हाला नको। रात्री बेरात्री हा 800 मीटरचा अंडरपास आहे। इकडून लेडीज रात्री गेली, कोणी चेन ओढली, कोणी जर छेडछाड केली याला जबाबदार कोण राहील? त्या अनुषंगाने आमचे जे इथले व्यापारी आहे यांचे दुकानं यांना विकावं लागले, यांच्यावर उपासमारीची पाळी आली। या अनुषंगाने आम्ही सगळे नागरिकांनी ठरवलं की आम्हाला अंडरपास नको, त्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहे। दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, तुम्ही बरोबर आहे, ब्लॅकलिस्टेड का करत नाही? त्याच्यासाठीच आम्ही उपोषणाला बसलो की याच्याकडून रिकव्हरी करा, हे जे भुजवा याचे पैसे पूर्ण रिकव्हरी ठेकेदाराकडून करा, त्याच्यासाठीच आम्ही आज उपोषणाला बसलेलो। माननीय नितीन गडकरींनी उद्घाटन केलं होतं या पुलाचं, थेट विरोध होत नाही मग तुमच्याकडे? आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केलेला आहे। आता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तो त्या ठेकेदार DGM जो आहे भुसावळचा हा काहीच कारवाई करून नाही राहिला, त्याच्यासाठी यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसलो। पत्राची दखल कोणी घेत नाही का? मग घेतली नाही ना, म्हणून तो उपोषण करायला। पुढचं पवित्र काय असेल? आणि यांनी जर आता जर यांनी आमचं ऐकलं नाही तर पुढचं आम्ही रस्त्यावर उतरून ते जो गड्डा आहे सध्या तो आम्ही त्याच्या जलसमाधीचा विषय पुढे करू आम्ही, जर आमचं ऐकलं नाही तर।